माझं नाव अमोल आहे. मी लहान असतानाची गेल्या 15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. हे जग असं आहे की तुमची छोटीशी चूकसुद्धा मोठ्या पापात बदलते आणि तुमच्या वाईट काळात तुम्हाला त्याची शिक्षा मिळते. माझ्यासोबत असंच काहीतरी झालं होतं. असं म्हणतात की देव माफ करतो, पण लोक माफ करत नाहीत. कारण त्यांच्या हृदयाला शांती मिळत नाही. म्हणून लोक आपल्याला शांतपणे जगू देत नाहीत. आणि काही चुका अशा असतात की आपण किती पश्चाताप करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काहीही होत नाही. देवाला पटवून देण्यासाठी मी माझ्या आयुष्यात एक असे पाऊल टाकले होते. ते मी का टाकले आहे, पुढे काय होणार आहे, मला नीट समजत नव्हते. मी स्वतःलाच दोष देत होतो की मी हे सर्व का केलं. मला फक्त मी केलेल्या गुन्ह्यांची माहिती होती, जे मला शांततेत जगू देत नव्हते. मला माहीत होते की माझ्यासमोर एक अशी महिला बसली आहे जिच्यासोबत कोणीही माणूस एवढ्या सहजपणे राहू शकत नाही आणि मलासुद्धा तिच्यासोबत 1 ताससुद्धा घालवायचा नव्हता. कदाचित तिला एखादा कचरा उचलणारा माणूससुद्धा त्याच्या आयुष्यात जागा देऊ शकत नव्हता. पण अशा महिलेबरोबर आता मला पूर्ण आयुष्य काढायचे होते. परंतु हे सर्व मी माझ्या मनाला शांती मिळवण्यासाठी केलं होतं. मी हळूहळू पावले टाकत रूमच्या आतमध्ये गेलो आणि पाहिलं तर ती डोक्यावर पदर घेऊन बेडवर बसली होती. मी तिच्याजवळ जाण्याची हिंमत करत होतो, पण मला तिचा पदर उचलावासा वाटला नाही. खोलीभर एक विचित्र वास पसरला होता आणि कदाचित हा वास माझ्या आयुष्याचा आणि माझ्या नशिबाचा भाग बनला होता. मी स्वतःसाठी हा अवघड मार्ग का निवडला हे मला कळतच नव्हते. त्या मार्गावर मी कसा चालेल मला माहीत नव्हते. पण बायकोचा पदर उचलतानाच मला खूप मोठा धक्का बसला, जसे की मला खूप मोठ्या हृदयविकाराचा झटका येणार आहे. कारण ती तर खूपच. ही कथा माझ्या आयुष्यातील त्या पापातील आहे ज्यातून माझं चरित्र स्पष्टपणे दिसून येते. म्हणतात ना की पैसा माणसाची ओळख बदलतो आणि माझ्याकडे खूप पैसा होता. माझे बाबा शहरातील एक खूप मोठे उद्योगपती होते. जेव्हा ते या जगातून निघून गेले तेव्हा मी त्यांच्या पैशावर खूप ऐश करू लागलो. मित्रांबरोबर नशा करायचो, मित्रांबरोबर क्लबमध्ये जायचो आणि नेहमीच कुठे ना कुठे फिरण्यासाठी जात असायचो. एवढेच काय तर मुलींबरोबर सुद्धा मी मैत्री केली होती आणि मी मुलींच्या चुकीचा वापर करू लागलो होतो. माझ्याकडे असणाऱ्या संपत्तीने मला अहंकाराच्या आणि वासनेच्या जगात ढकललेले होते. फक्त मौज मजा करणे हेच माझ्यासाठी सर्व काही होते. सुरुवातीला तर मला महागड्या गाड्या ठेवण्याचा आणि महागडे कपडे घालण्याचा खूप शौक होता. पण नंतर हळूहळू मला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले गेले. या मागण्यांनी मला अशा मार्गावर आणले जिथे खोटेपणा आणि विश्वासघात या गोष्टी माझ्यासाठी क्षुल्लक बनल्या होत्या. मुलींची फसवणूक करणे, त्यांच्या इज्जतीशी खेळणे ही माझ्यासाठी सामान्य गोष्ट झाली होती. हे पाप मला काहीसे यशासारखे वाटत होते, पण प्रत्यक्षात हे सर्व माझ्या हृदयाला छेद देत होते. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझे आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक आनंदी झाले, कारण माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती. लहानपणापासूनच आत्तापर्यंत तिने कधीच कोणत्या गोष्टीला मला रोखले नव्हते. पण बाबा असताना ते नेहमीच मला प्रत्येक गोष्टीवरून ऐकवत असायचे, कारण त्यांचा उद्योग ते स्वतः सांभाळत होते. त्यामुळे पैसा कमवण्यासाठी किती कष्ट लागतात आणि पैशांची काय किंमत असते हे त्यांना चांगलेच माहिती होते. पण मी मात्र त्यांनी कमवलेले पैसे पाण्यासारखे खर्च करत असायचो. बाबा आम्हाला सोडून गेल्यानंतर आईने त्यांची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. खरं तर बाबा गेल्यानंतर त्यांची सर्व जबाबदारी तरी सांभाळणे माझे कर्तव्य होते, कारण मी तरुण होतो. त्यामुळे माझ्या बाबांचा उद्योग मी सांभाळू शकत होतो. पण मी असे केले नाही. मला कोणतीही जबाबदारीमध्ये अडकून राहायचे नव्हते. मी माझं आयुष्य अगदी मोकळेपणाने जगणाऱ्यांमधील होतो. म्हणून कोणाचेही बोलणे मला अजिबात सहन व्हायचे नाही. माझी आई माझे बाबा असताना मला काहीच बोलायची नाही आणि आतासुद्धा ती काहीच बोलायची नाही. त्याचे एक कारण म्हणजे की आता बाबांचा उद्योग सांभाळण्यात ती एवढी व्यस्त झाली होती की तिला तिच्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळच मिळत नव्हता. जेव्हा ती घरी यायची तेव्हा मी तिला घरी भेटत नसायचो आणि कधी भेट झाली तर मी तिच्याबरोबर जास्त बोलत नव्हतो. मी माझं आयुष्य अशाच प्रकारे जगत होतो. मी माहीत नाही किती मुलींना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवले होते आणि त्यांच्याबरोबर चुकीचे करून त्यांना सोडून दिले होते. माझ्याकडे पैशांची काहीच कमी नव्हती. मी पैशांच्या जोरावर सुद्धा शरीराची इच्छा पूर्ण करू शकत होतो.
परंतु काही अशा मुली होत्या ज्या मला खूपच जास्त आवडायच्या. त्यामुळे मी अशा मुलींना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असायचो आणि जर का त्या माझ्या बोलण्यात आल्या नाहीत तर मला मजबुरीने त्यांच्याबरोबर जबरदस्ती करावी लागत होती. याच कारणामुळे मी कितीतरी वेळा जेलमध्ये गेलो होतो. परंतु पैशांची ताकद एवढी असते की ती ताकद आरोपीला निर्दोष आणि निर्दोष व्यक्तीला आरोपी ठरवू शकते. माझी आई मला प्रत्येक वेळी सावध करायची की मी तुला भविष्यात वाचवणार नाही, पण ती माझी आई होती. त्यामुळे आई आपल्या मुलाला त्रासात कशी पाहू शकत होती, म्हणून ती मजबुरीने मला जेलमधून सोडवून घरी घेऊन येत असायची. त्यामुळे माझं आयुष्य मी अगदी आनंदात जगत होतो. मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नव्हतं. पण एक रात्र माझ्या आयुष्यात अशी आली जिने मला पूर्णपणे हादरवून सोडलं. तो क्षण माझ्या आयुष्यातील असा क्षण होता ज्यात मी माझ्या आयुष्याच्या खोलात हरवलो होतो. मी ज्या कॅफेमध्ये गेलो होतो तिथे मला एक सोनिया नावाची मुलगी दिसली. ती आपल्या कॉलेजमधील काही मैत्रिणींना घेऊन तिथे एन्जॉय करण्यासाठी आली होती. ती माझ्या समोरच्या टेबलावर बसली होती. ती मला खूपच सुंदर आणि प्रेमळ वाटत होती. त्यामुळे ती मला आवडू लागली आणि एखादी मुलगी जर मला आवडली तर मी तिचा वापर केल्याविना तिला सोडत नव्हतो. म्हणूनच मी सोनियाला माझ्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण ती खूप गंभीर मुलगी होती. मी तिला मोठ्या कष्टाने आकर्षित केले. शेवटी ती पण माझ्यासाठी वेडी झाली होती. मग तिचा वापर करण्याची वेळ आली म्हणून मी तिच्यासोबत एकट्याने फिरायला जाण्याची व्यवस्था केली. जरी ती मला एकट्याला भेटायला खूप घाबरत होती, परंतु ज्या मुली प्रेमात पडतात त्या अनेकदा मूर्खपणा करतात आणि मुलांचे बोलणे सहजपणे मान्य करतात. आता मी बोलवल्यामुळे सोनिया मला भेटण्यासाठी आली होती. पण तिथे मी तिच्यासोबत असे काही केले ज्याची तिला अपेक्षाही नव्हती आणि सकाळ होताच मी तिला सोडले आणि मग मी ज्या नंबरवरून तिच्याशी बोलायचो तो नंबरसुद्धा बंद केला आणि मी कधीच तिला पुन्हा भेटण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. सोनिया एक अशी मुलगी होती जिच्यासोबत मला हे सर्व करण्यासाठी खूप वेळ लागला होता. जवळपास 6 महिने लागले होते. पण इतर मुली 1-2 महिन्यातच माझ्या जाळ्यात फसत असायच्या आणि मी त्यांना तेवढ्याच लवकर विसरून जायचो. पण मी सोनियासोबत जास्त वेळ घालवला खरा, पण तिच्या सौंदर्याने मला तिचं वेड लावलं आणि मला माहीत नाही की मी तिच्यासोबत हे सर्व का केलं. ती माझ्याकडे खूप आकर्षित झाली होती. कदाचित ती माझ्यावर प्रेम करू लागली होती. पण माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम नव्हते. माझ्या आयुष्यात तीच नाही तर अशा कितीतरी मुली आल्या होत्या, परंतु माझे कोणत्याच मुलीवर प्रेम जडले नव्हते. परंतु सोनिया एक अशी मुलगी होती जी या सर्व गोष्टी खूपच सिरियसली घेत होती. जेव्हा तिने माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तिच्याबरोबर बोलणं केलं नाही. मी तिच्यापासून दूर राहिलो. तेव्हा तिला समजले की मी तिचा विश्वासघात केला आहे. तिने मला सर्वत्र शोधलं पण मी तिला कुठेच सापडलो नाही. कारण प्रत्येक मुलीला भेटल्यावर मी माझी ओळख बदलायचो आणि माझं नावसुद्धा बदलत होतो. म्हणून मी प्रत्येक मुलीसाठी एकसारखा नव्हतो. खूप वेळ अशीच निघून गेली. पण शेवटी एक दिवस मी सोनिया समोर आलो. तिने लगेचच सगळ्यांसमोर माझी कॉलर पकडली आणि ती मोठ्या आवाजात ओरडून, मी तुझ्यावर प्रेम करते. तू माझ्यासोबत ते सर्व का केलंस? तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस आणि त्यानंतर माझा वापर करून मला सोडून दिलंस. सांग, तू माझ्यासोबत असं का केलंस? मी पोलिसात तुझ्याविरुद्ध तक्रार दाखल करीन आणि तुला शिक्षा देईन. तेव्हा मी सर्वांसमोर तिला जोरात धक्का दिला आणि म्हणालो, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची? तुझी एवढी लायकी नाही की तू माझ्यावर हात उगारू शकशील. शेवटी तू कोण आहेस? एक साधारण मुलगी. तू माझा सामना कसा करशील? मी या शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे. तुझ्यासारख्या कितीतरी मुली माझ्या मागे पुढे फिरत असतात. तू यापुढे माझ्यासमोर सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर खूप पश्चाताप होईल. माझी ती धमकी सोनियाने तिच्या मनाला एवढी लावून घेतली की दुसऱ्या दिवशी मला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. मला समजले की तिने स्वतःला संपवून घेतलं आहे. सोनियाच्या कुटुंबामध्ये कोणीही नव्हते. ती आपल्या छोट्या बहिणीबरोबर एका फ्लॅटमध्ये राहत होती. जेव्हा मला सोनियाच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा मला खूप वाईट वाटले. सोनिया एक अशी मुलगी होती, तिला मी पुन्हा भेटलो होतो. नाहीतर माझ्यापासून एकदा दूर गेलेली मुलगी, अशा मुलीला मी पुन्हा कधीच भेटलो नव्हतो.
म्हणूनच मला सोनियाच्या मृत्यूने खूपच वाईट वाटले होते आणि त्याचे खरे कारण म्हणजे तिच्या मृत्यूला जबाबदार मी होतो. त्या रात्री मला झोपसुद्धा लागली नाही आणि जर झोप लागली असती तर सोनिया माझ्या स्वप्नात आली असती आणि मला म्हणाली असती की तुझा बदला मी नक्की घेईन. तू माझ्यासोबत खूपच चुकीचं केलं आहेस. तुझ्यामुळेच माझा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचे सतत विचार माझ्या मनात आल्यामुळे मला खूप भीती वाटत होती आणि मी खूप दुःखीही झालो होतो. त्यामुळे मला आता माझ्या चुकीची जाणीव होत होती. माझ्या पापाचे हे ओझे माझ्या मनावर दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यानंतर हळूहळू मी सर्व वाईट कामांपासून दूर जाऊ लागलो. कारण सोनियाच्या मृत्यूचा धक्का मला एवढा मोठा बसला होता की मी केलेले एक एक पाप मला आठवू लागले होते आणि प्रत्येक रात्री सोनिया माझ्या स्वप्नात येऊन मला धमकी देत होती. ही सर्वात भीतीदायक गोष्ट होती. म्हणून मी रात्री झोपण्याचे सोडून दिले होते. हळूहळू माझ्या आयुष्यातील शांतता संपुष्टात येत चालली होती आणि मी डिप्रेशनचा शिकार बनत चाललो होतो. माझी अशी अवस्था झाली होती की मी रात्री माझ्या रूममध्ये गेल्यानंतर ओरडू लागलो होतो. तेव्हा माझी आई मला समजावायला यायची आणि म्हणायची, हे सर्व तुझ्या वाईट कर्माचे फळ आहे. अजूनही वेळ आहे. तू सुधर. नाहीतर पुढे जाऊन असे व्हायला नको की तुला तुझ्या पापाचे प्रायश्चित करायचं असेल पण पश्चातापाचा रस्ता अशा ठिकाणी पोहोचला असेल की तिथून तुला परत येण्यासाठी दुसरा मार्गच नसेल. मला कोणत्याही प्रकारे माझ्या आयुष्यात शांतता हवी होती पण काही केल्या मला शांतता मिळत नव्हती. मी आतल्या आत एवढा परेशान झालो होतो की मला माझा राग येऊ लागला होता. त्यामुळे मी विचार करायचो की माझ्या मागील काही दिवसांमध्ये मी एवढं चुकीचं का वागलो. मला सतत सोनियाची आठवण येत होती. मला असे वाटत होते की सोनिया कुठून तरी यावी आणि मी तिची माफी मागावी. मला असे वाटत होते की माफी मागितल्यानंतर माझ्या मनावरचे ओझे कमी होईल. मला प्रत्येक ठिकाणी सोनियाचा चेहरा दिसत होता पण सोनिया या जगातून गेली होती आणि हेच खरे होते. मी आता माझ्या मित्रांबरोबर फिरायला जाणे बंद केले होते. एक दिवस माझे मित्र मला भेटण्यासाठी आले आणि म्हणाले, तू आमच्याबरोबर फिरणे, पार्टी करणे आणि मुलींबरोबर बोलणे सोडून दिले आहेस. तू एवढा कसा बदललास? मग मी त्यांना सांगितले की सोनियाचा मृत्यू झाला आहे आणि तिच्या मृत्यूनंतर माझ्या हृदयावर एक वेगळ्याच प्रकारचे दडपण आले आहे, जे दडपण मी दूर करू शकत नाही. सुरुवातीला मला माझ्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप झाला नाही. पण जेव्हा या पापाने माझ्या आत्म्याचा ताबा घेतला तेव्हा ते पाप मला खूप मोठे वाटू लागले. मला वाटलं माझं ऐकून माझे मित्र मला सहानुभूती देतील किंवा मला सपोर्ट करतील. पण ते जोरात हसायला लागले आणि म्हणाले, तू मस्करी करत आहेस ना? हे बघ, फक्त काही दिवसांपुरतेच आहे. त्यानंतर तू तुझ्या जागेवर येशील. त्यामुळे तू विनाकारण सभ्य असल्याचा आव आणू नकोस आणि हे नाटक फक्त तू काही दिवसच करू शकतोस. तसेही तुला या सर्व गोष्टींची सवय नाही. एखादा माणूस आपल्या सवयी जास्त दिवस सोडू शकत नाही कारण प्रत्येक माणसाचा स्वतःवर ताबा असतो परंतु त्याच्या सवयींवर नसतो. मला आता खूपच वाईट वाटत होते कारण माझ्या अशा कठीण वेळी माझ्या मित्रांनी मला साथ देण्याऐवजी ते माझ्यावर हसत होते. माझे असे मित्र ज्यांच्यावर मी माझा किमती वेळ बर्बाद केला होता आणि माझे खूप सारे पैसे मी त्यांच्यावर खर्च केले होते. आता मी त्यांच्यापासून उठून आलो होतो आणि विचार केला होता की मी आता अशा मित्रांबरोबर जवळीक साधणार नाही. पण मला आता माझ्या मनावरील ओझे कमी करण्यासाठी काही ना काही करावेच लागेल. मग मी विचार केला, सोनिया तर आता परत येऊ शकत नाही. पण माहीत नाही मी सोनियाप्रमाणे किती मुलींचे आयुष्य बर्बाद केले आहे. आता माझ्या पापांचा घडा भरला आहे म्हणून तर मला शांतता मिळत नाही. आता माझ्या आयुष्यात तेव्हा शांतता येईल जेव्हा मी माझ्या पापाचे प्रायश्चित्त करेन. परंतु माझ्या पापांचे प्रायश्चित्त कसं होईल? माझ्या या निर्णयाने आता माझ्या जवळचे सर्व लोक दूर झाले होते, ज्यांना ज्यांना मी माझे समजत होतो. परंतु खरी गोष्ट अशी होती की ते सर्व पैशांसाठी आणि मौजमजा करण्यासाठीच माझ्यासोबत होते. मी कधीच माझ्या बाबांच्या कामाचा फायदा उचलला नव्हता. माझे बाबा खूपच इज्जतदार माणूस होते पण मी नेहमी त्यांचे नाव डुबवत आलो होतो. मी ठरवले असते तर माझ्या आईच्या जागी मी माझ्या बाबांचा उद्योग सांभाळू शकलो असतो आणि माझं नाव मोठं केलं असतं. पण मी तसे काहीच केले नव्हते किंवा तसा विचारसुद्धा केला नव्हता. मी फक्त माझ्या मित्रांबरोबर मजा मस्ती करत होतो.
परंतु आता तेच मित्र माझ्या विरोधात होते. त्यांच्यासोबत मी माझा खूप वेळ वाया घालवला होता. रात्रीच्या वेळी पार्टी करणे, कोठ्यावर जाणे, विनाकारण कोणाबरोबरही वाद. पण माझे पैसे आणि नावाचा लोक खूपच फायदा उचलत होते. पण आता जेव्हा मी बदललो होतो तेव्हा मात्र त्याच लोकांनी माझ्याबरोबर उठणे बसणे बंद केले होते. कारण त्या लोकांना माझे असे वागणे आवडत नव्हते. ते लोक मला अगोदर सारख्या स्थितीत समजत होते. त्यांना माझे असे रूप अजिबातच पसंत नव्हते. कारण माझ्या या रूपात त्यांचा फायदा नव्हता. ते नेहमीच माझ्या पैशांवर ऐश करत होते आणि मी आता बिनकामाचे खर्च बंद करून माझ्या बाबांच्या बिझनेसकडे लक्ष देऊ लागलो होतो. आणि आता मी खूपच विचार करून पैसे खर्च करू लागलो होतो. माझ्यामध्ये झालेला हा बदल पाहून माझी आई खूपच खुश होती. ती मला नेहमी म्हणायची की बाळा, आयुष्य हे असंच आहे. जर आपण चांगल्या मार्गाने चाललो तर आपल्यासोबत सुद्धा चांगलेच होते आणि जर का आपण वाईट रस्त्याने चाललो तर एक ना एक दिवस आपले सुद्धा नक्कीच वाईट होते. त्यामुळे कधीही वाईट काम करण्याअगोदर त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा. माझ्या आईचे बोलणे आता मला खूप चांगल्या प्रकारे समजू लागले होते. कारण आईला माझी दया वाटू लागली होती आणि मला आता या गोष्टीची जाणीवसुद्धा झाली होती की जेव्हा मी बिघडलो होतो तरीसुद्धा आई मला काहीच का बोलत नव्हती. जर तिने माझ्यावर लक्ष देऊन मला नीट लहानाचे मोठे केले असते तर कदाचित माझ्यावर ही वेळ आली नसती. पण झाले ते झाले. आता मागच्या गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. मी आता असा विचार करत होतो की माझ्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी मला कोणत्या तरी अशा मुलीबरोबर लग्न करायला हवे जिला आधाराची गरज असेल. जगातील सर्व मुलींची मी मदत करू शकत नव्हतो, परंतु कोणीतरी एक मुलगी जिला जास्तच गरज असेल तिच्यासोबत मी नाते जोडल्यानंतर माझे सर्व पाप धुतले जातील असे मला वाटत होते. म्हणूनच मी अशी मुलगी शोधत होतो. पण अशा मुलीचा शोध कुठे घ्यावा हे मला काही समजत नव्हते. आता मी माझ्या आईला सुद्धा सांगितले होते की मला लग्न करायचं आहे आणि मी जे काही अगोदर केलं आहे त्या सर्व गोष्टींपासून मला माझी सुटका करून घ्यायची आहे. मला अशी गरजवंत मुलगी कुठे भेटेल? मला त्याच प्रकारची मुलगी शोधायची आहे जिला खूप जास्त गरज असेल. पण मी अशा प्रकारच्या मुलीबरोबर जबरदस्ती करून तर लग्न करू शकत नाही. कारण तिची सुद्धा माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा असायला हवी. शेवटी मी विचार केला की मला देवावर विश्वास ठेवावा लागेल आणि जे चांगलं काम करण्याचा मी विचार करत आहे त्याची सुरुवात मला करायला हवी. त्यामुळे आता मी ऑफिसला जाताना आणि येताना रस्त्यावर नजर फिरवत असायचो की मला अशी मुलगी मिळेल. हा मार्ग सोपा नव्हता, पण हे काम पूर्ण करण्यासाठी मी माझ्या नव्या आयुष्याकडे वाटचाल करत होतो. मी आईला सुद्धा सांगितले होते की माझ्यासाठी अशा मुलीचा शोध घे, गरीबातली गरीब आणि गरजवंत असेल, ज्याने मी माझ्याकडून झालेल्या चुका सुधारू शकेन. आई म्हणाली, ठीक आहे बाळा, मी तुझ्या मनाप्रमाणे मुलीचा शोध घेईन. आता आई घरीच राहू लागली होती आणि मी ऑफिसला जाऊन काम सांभाळू लागलो होतो. माहीत नाही का, पण आता मला ऑफिसला जाऊन काम करताना एक वेगळं समाधान मिळत होतं. असं वाटत होतं की माझे बाबा आजूबाजूलाच आहेत आणि मला बघून हसत आहेत. परंतु रात्री होणारी ती बेचैनी अजूनसुद्धा संपली नव्हती. किती रात्री मी रडत असायचो आणि सोनियाच्या आत्म्याची माफी मागत असायचो. सध्या तरी माझ्या जीवनाचं रुटीनच बदललं होतं आणि मी स्वतःला खूप जास्त व्यस्त करून ठेवलं होतं. आता येता जाता माझी नजर ज्या गरजू मुली आहेत त्यांच्यावर असायची. परंतु कोणतीही मुलगी मला अशी भेटली नाही जी माझ्या मनाला पसंत येईल आणि तिची मदत करण्यासाठी माझं मन पुढे सरसावेल. एके दिवशी माझी नजर माझ्या घराच्या शेजारी फिरणाऱ्या एका सुंदर आणि तरुण मुलीवर पडली. त्या मुलीचे कपडे फाटलेले होते आणि ती जागोजागी उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे भीक मागत होती. ती जवळजवळ 21 ते 22 वर्षांची असेल, परंतु तिची अवस्था एवढी खराब झाली होती की तिला बघून मला तिची दया वाटू लागली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि खूप खराबसुद्धा झाले होते, जसे काही महिन्यांपासून तिने आपले केस धुतले नाहीत आणि तिने जे फाटलेले कपडे घातले होते ते सुद्धा खूपच मळालेले होते. तिच्या पायात चप्पल तर होती, परंतु त्या चपलीचा रंग ओळखणे खूप कठीण होत होते. तिचे पायसुद्धा काळे झाले होते, जसं काही ती रस्त्यावर दिवस रात्र चालत असे. तिच्या चेहऱ्यावरती थकावट आणि गरिबी सरळ दिसत होती, परंतु तिला नीट लक्ष देऊन पाहिलं तर तिच्या चेहऱ्याची बनावट खूप सुंदर होती.
माझं मन तिथून जाण्यास तयार नव्हतं, म्हणून मी तिच्याकडे लक्ष देऊ लागलो. ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसमोर आपला हात पुढे करत होती आणि लोक मात्र तिच्याकडे लक्ष देत नव्हते. कोणी तिला ओरडत होता तर कोणी तिच्याकडे न बघताच पुढे जात होता. मला आठवलं की कदाचित ही तीच तर मुलगी नाही ना, जिचा मी खूप दिवसांपासून शोध घेत होतो. कदाचित हीच ती मुलगी तर नसेल ना, जी माझ्या पापांचं प्रायश्चित्त बनू शकेल. तिला खरंच माझी गरज असेल. माझ्या मनात विचार आला की कदाचित हीच ती वेळ आहे ज्या वेळेची मी वाट पाहत होतो. हीच मुलगी माझी मदत करू शकेल. परंतु मी हिच्याजवळ कसं बोलू? काय ती मला समजून घेईल का? काय ती माझ्या मदतीचा स्वीकार करेल का? हेच प्रश्न माझ्या डोक्यात घुमत होते. परंतु मी निर्णय घेतला होता की मी त्या मुलीविषयी अजून जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल. मी त्याच वेळी गाडीतून बाहेर निघालो आणि त्या मुलीला माझ्या खिशातून काढून पैसे दिले. पैसे बघून ती एवढी आनंदित झाली जसं काही तिने कधीपासून पैसेच पाहिले नाहीत. ती मला काहीच म्हणाली नाही. ती हसतच पुढे निघून गेली. दुसऱ्या दिवशी परत मी त्या मुलीला माझ्या घरासमोर फिरताना पाहिले आणि मी परत तिला पैसे दिले. परंतु आज ती मुलगी शांत शांत होती. माझ्या डोक्यात आता विचित्र प्रकारचा गोंधळ चालू होता. त्या मुलीचा चेहरा सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होता. एके दिवशी मी त्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी माझ्या घरात उपस्थित होतो आणि ती अचानक आमच्या गेटसमोर भीक मागण्यासाठी आली होती. कदाचित ती मला आता ओळखू लागली होती आणि तिला हे सुद्धा समजलं होतं की हे घर माझंच आहे. मी तिला प्रत्येक वेळी पैसे देत होतो, त्यामुळे ती जास्त करून माझ्या घराच्या गेटजवळ येऊ लागली होती. मी माझ्या आईला त्या मुलीबद्दल सांगितलं आणि तिला हे सुद्धा सांगितलं की मला या मुलीसोबत लग्न करायचं आहे. तेव्हा आई माझं बोलणं ऐकून म्हणाली, बाळा, तू वेडा झाला आहेस का? या मुलीसोबत तू लग्न करणार? तू बदलला आहेस. ही गोष्ट ठीक आहे, परंतु समाजामध्ये आपली काही इज्जत आहे की नाही? आपले नातेवाईक, आपला मित्रपरिवार काय बोलतील की मी तुझं लग्न एका भिकाऱ्या मुलीसोबत लावून दिलं आणि तुला हे सुद्धा माहीत नाही की ही मुलगी भीक तर मागते, सोबतच ती मुकीसुद्धा आहे. ती बोलू शकत नाही. आईचं हे बोलणं ऐकून मी खूप हैराण झालो होतो, कारण ही गोष्ट तर मला माहीतच नव्हती की ती मुलगी बोलू शकत नाही. आता मात्र मी मनात पक्का निर्णय घेतला होता की मी लग्न करेल तर याच मुलीशी, कारण की ती बिचारी बोलूसुद्धा शकत नव्हती आणि गरीबसुद्धा होती आणि कदाचित या जगामध्ये तिचं दुसरं कोणीही नव्हतं. म्हणूनच तर ती नेहमी मला एकटीच भेटते. आता मी तिच्यासोबत लग्न करेल आणि तिला आसरा देईल, माझं नाव देईन आणि तिला जाऊन माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगेन. कदाचित माझ्या अवस्थेबद्दल कळल्यानंतर ती कुणालाही काहीही सांगणार नाही. आता त्या मुलीसोबत लग्न करणं हे माझ्या आयुष्यातील एकमेव ध्येय बनलं होतं आणि मी विचार केला होता की आता काहीही झालं तरी मी तिच्यासोबत लग्न करून तिची मदत करेल. कदाचित जर ही माझ्या आयुष्यामध्ये आली तर देव आणि सोनिया मला माफ करतील. यापेक्षा चांगला पर्याय काय असू शकतो? मी आता माझ्या आईजवळ हट्ट करू लागलो की मी लग्न ह्याच मुलीशी करेल. परंतु माझी आई हे लग्न करण्यासाठी तयार होत नव्हती. मी खूप प्रयत्न करून तिला लग्नासाठी तयार केलं होतं आणि म्हणालो होतो की मला जगाशी काहीही घेणं देणं नाही, फक्त त्या मुलीला माझ्या आयुष्यात समाविष्ट करायचं आहे. मी हट्टी तर सुरुवातीपासूनच होतो, त्यामुळे माझ्या आईने माझं बोलणं ऐकलं होतं. मी सुद्धा जाऊन त्या मुलीसोबत बोलणं केलं आणि तिला विचारलं, तुझं नाव काय आहे? तू माझ्यासोबत लग्न करशील का? पहिले तर तिने चारही बाजूला पाहिलं आणि मग माझ्या डोळ्यात डोळे घालून ती बघू लागली. मी तिला विश्वास दिला की मी तिला खूप आनंदात ठेवेल. तिने हळूच आपली मान हलवली आणि हो मध्ये उत्तर दिलं आणि पेनाने माझ्या हातावर तिचं नाव निशा असं लिहून सांगितलं. मी आज खूपच खुश होतो. मला खूप आनंद होत होता की तिने लगेचच मला होकार दिला होता. त्यानंतर माझं लग्न तिच्यासोबत झालं. परंतु मंडपात जेव्हा ती माझ्या बाजूला बसली तेव्हा तिचा मला खूप वेगळाच दुर्गंध येत होता. खरं तर मी तिला बाजारातून कपडे घेऊन दिले होते आणि तिला सुधरवण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. कदाचित अशा प्रकारचा दुर्गंध तिच्या शरीरात बसला होता. वास्तविकता अशी होती की तिच्या भूतकाळातील वेदना पूर्णपणे काढून टाकू शकली नव्हती. मी विचार करू लागलो, मी जे काही करत आहे त्यासाठी मी खरंच तयार आहे का? पण माझं मन म्हणत होतं की ही मुलगी तुझी जबाबदारी आहे. तू तिला आपली बायको बनवलं आहेस आणि आता तुला तिचा आदर करायचा आहे. दुसरीकडे माझं मन म्हणत होतं
की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चुकी केली आहे. मी विचार करू लागलो की खरंच या मुलीसोबत माझं आयुष्य पूर्ण होऊ शकतं का? काय मी माझा भूतकाळ विसरू शकेल का? ती आता माझ्या रूममध्ये गेली होती आणि थोड्या वेळानंतर मी सुद्धा रूममध्ये आलो होतो. परंतु मला एक विचित्र दुर्गंध येत होता. माझ्या मनात विचार येऊ लागले की कदाचित मी निर्णय घेण्यासाठी जरा जास्तच घाई केली. मी थोडा विचार करून निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता माझ्याजवळ पळ काढण्याचा कोणताही रस्ता नव्हता. मी रूममध्ये तिच्याच बाजूला जाऊन बसलो. जसा मी तिच्या डोक्यावरून पदर बाजूला केला तर माझी शुद्धच हरपली. ही ती मुलगी नव्हती जिला मी पसंत केले होते. ही तर कोणीतरी परस्त्री वाटत होती. ही एवढी सुंदर होती की मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नवरीच्या कपड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या गोऱ्या हातांवर मेहंदी खूप छान रंगली होती. आज ती स्वच्छ होऊन माझ्यासमोर आली होती. त्यामुळे मी तिला ओळखू शकलो नाही. तिचं खरं रूप आज माझ्या डोळ्यांसमोर आलं होतं. ती माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत होती. तिला बघून माहीत नाही का माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. तिला स्पर्श करण्याची सुद्धा माझी हिंमत होत नव्हती. असं वाटत होतं जर मी तिला हात लावला तर हिला सुद्धा डाग लागेल असे वाटत होते. ती सतत माझ्याकडेच पाहत होती. तिने माझ्या हातांवर हात ठेवला पण मी तिला हात लावू इच्छित नव्हतो. माहीत नाही का परंतु मला सोनिया आणि इतर सर्व मुलींची आठवण आली आणि मी जोरजोरात रडू लागलो. आता मी रडतच तिला माझ्या भूतकाळामध्ये मी ज्या काही चुका केल्या होत्या त्या सर्व तिला सांगितल्या आणि मी तिच्यासमोर हात जोडून तिची माफी मागू लागलो आणि म्हणालो, मी तुझ्याबरोबर लग्न यासाठी केलं आहे की जेणेकरून मी माझ्या चुका सुधारू शकेन. मी तुला पाठिंबा देऊ शकेल आणि तुझ्यासाठी जे काही करता येईल ते करू शकेन. माझ्या आयुष्यात एक सोनिया नावाची मुलगी आली होती. ज्या दिवसापासून तिने आत्महत्या केली त्या दिवसापासून मला एक क्षणही शांतता मिळाली नाही. मी तुझ्या नजरेला नजर मिळवण्याच्या लायक नाही आहे. मी माझ्या हृदयाची स्थिती तुझ्यासमोर व्यक्त करत आहे कारण तू माझी स्थिती ऐकू शकतेस पण कोणाला काही सांगू शकणार नाहीस. रात्रभर मी तिला माझ्या त्रासाबद्दल सांगत राहिलो आणि ती माझ्याकडे डोळे विस्पारून शांतपणे पाहत राहिली. दिवस उजाडला तेव्हा रडून माझे डोळे सुजले होते. मी माझ्या बायकोसाठी माझ्या हाताने नाश्ता बनवून घेऊन गेलो होतो. ती तयार होऊन खूप सुंदर दिसत होती. मी नाही तिच्याजवळ जात होतो आणि नाही तिच्याकडे बघत होतो. माहीत नाही का माझं मन तिच्याजवळ जाण्यासाठी तयार होत नव्हतं. ती मुलगी माझ्याजवळ येत होती परंतु मी तिला दूर ढकलायचो. कदाचित मी तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं करत होतो. मी जेव्हा कधी ऑफिसला जायचो तेव्हा मी माझ्या आईला तिच्याबद्दल वारंवार विचारत असायचो. मी माझ्या नोकरांना सुद्धा तिची काळजी घेण्यास सांगितले होते. पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा आईने मला एक विचित्र गोष्ट सांगितली. आई म्हणाली, बाळा तुझी बायको कधी कधी खूप विचित्र वागते. एक दोनदा असे वाटत होते की तुझी बायको कोणाशी तरी बोलत आहे. मी म्हणालो, आई ती कसं काय बोलू शकते? कदाचित तुला भास झाला असेल. आई म्हणाली, ठीक आहे बाळा, पण तुझी बायको माझ्याजवळ बसत नाही आणि माझ्याशी बोलत सुद्धा नाही. मी आईला म्हणालो, आई ती तुझ्या शेजारी बसून काय करेल? दोन लोक जेव्हा एकत्र सोबत बसतात तेव्हा ते एकमेकांजवळ बोलणं करतात परंतु माझी बायको तर बोलू शकत नाही. आई म्हणाली, अच्छा ठीक आहे. मी कसे तरी आईला समजावले. मी निशाची काळजी घेण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण मी तिच्यापासून दूर राहायचो आणि तिचा खूपच आदर करायचो. पण रात्री जेव्हा मी झोपायला बेडवर पडायचो आणि माझे डोळे बंद व्हायचे तेव्हा पुन्हा मला ती बेचैनी सतावू लागत होती. माझ्या स्वप्नात सोनिया येऊ लागली होती. मी घाबरून उठून बसत होतो. निशाला मला काय होत आहे ते समजत नव्हते. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा रडत तिला माझ्या भूतकाळातील चुका सांगायचो. पण निशा माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. ती फक्त माझ्याकडे डोळे विस्पारून पाहत राहायची. पण विचित्र गोष्ट ही होत होती की ती माझं सांत्वन करत नव्हती. आमच्या घरी आल्यानंतर तिचं चालचलन खूपच बदललं होतं. तिने स्वतःला पूर्णपणे बदलून घेतलं होतं. जर मी तिच्याजवळ जात नव्हतो तर ती सुद्धा माझ्याजवळ येत नव्हती. ती माझी काळजीसुद्धा घेत नव्हती. आई नेहमी माझ्याकडे तक्रार करायची पण तरीही मी निशाबद्दल सहानुभूती दाखवायचो आणि आईला म्हणायचो की तुला माझ्या बायकोला काहीही बोलण्याचा अधिकार नाही आहे. निशासाठी मी आईला सुद्धा ओरडत होतो. मी खूपच उदास राहू लागलो होतो. ती पलंगावर झोपायची तर मी सोफ्यावर झोपत असायचो.
मला जेवढं जमेल तेवढं मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो. वेळ अशीच पुढे सरकत होती. मी खुश होतो की माझी बायको खूप चांगली आहे आणि तिला प्रत्येक प्रकारचा आराम मिळत आहे. एके दिवशी मी एका डॉक्टरांशी बोललो आणि त्यांना माझ्या बायकोची स्थिती सांगितली. ते म्हणाले की मला तुमच्या बायकोला भेटायचं आहे, जेणेकरून मला कळेल की तिची परिस्थिती कशी आहे. खरं तर मला माझ्या बायकोवर उपचार करून घ्यायचे होते. शक्य असल्यास माझ्याकडून तिच्यावर उपचार व्हावेत आणि ती बोलायला लागेल. निशा बहुतेक वेळी फक्त हातवारे करून बोलायची. तिनेही बोलायला सुरुवात करावी अशी माझी इच्छा होती. म्हणून एके दिवशी मी निशाला म्हणालो, निशा, मला तुझ्यावर उपचार करायचे आहेत. माझं बोलणं ऐकून निशा हादरली आणि पाणी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली, जसे तिला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते, पण ती बोलू शकत नव्हती. मग ती मला तिचा शब्द कसे सांगू शकत होती, पण तरीही ती हातवारे करून माझ्यावर उपचार करू नका असं सांगत होती. मी म्हणालो की नाही, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. ती हातवारे करून मला सांगू लागली की माझ्यावर उपचार नाही होऊ शकत, मी लहानपणापासूनच अशी आहे. मी म्हणालो, काही हरकत नाही, माझ्याकडे पैशांची कमतरता नाही आणि हे जग खूप मोठं आहे. या जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात तुझ्यावर उपचार होतील ना. भले तुझ्यावर उपचार करण्यासाठी मला कितीही लांब जावं लागलं तरी मी जाईन, परंतु तुला ठीक होण्यासाठी मी तुझी मदत करेन. निशा माझं असं बोलणं ऐकून घाबरू लागली. आईसुद्धा निशावर उपचार होणार म्हणून खुश झाली. ती म्हणाली, बाळा, आता तू सुद्धा आमच्यासारखं बोलू लागशील. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी खूप हट्ट करत होतो, परंतु ती सारखं मला नकार देत होती. मला तुमच्यासोबत डॉक्टरकडे नाही जायचं. मला वाटत होतं की कदाचित तिला भीती वाटत असेल. त्या दिवशी मला एक अर्जंट मीटिंगसाठी जायचं होतं, म्हणून मी निशाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी परत मी निशाला म्हणालो की चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तेव्हा तिने परत नकार दिला. पण त्यानंतर मी कोणतीही जोर जबरदस्ती केली नाही. परंतु माहीत नाही का, माझ्या मनाला सतत असेच वाटत होते की आपण निशाला समजवायला हवे. म्हणून मी निशाला समजावू लागलो. मी तिला म्हणालो की आता या जगामध्ये उपचार होऊ शकत नाही असे नाही, त्यामुळे एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे की तुझा आवाज परत येतो आहे की नाही. परंतु आता सुद्धा निशा सतत नकारार्थी मान हलवत होती. शेवटी मी हार मानली आणि म्हणालो, ठीक आहे, तुझी मर्जी, मी तुझ्यासोबत जबरदस्ती करणार नाही. आणि मी तिच्या जवळून उठून बाजूला आलो तर निशा माझ्याकडे पाहतच राहिली. दुसऱ्या दिवशी निशाची तब्येत खूपच खराब झाली होती. जेव्हा मला समजलं की निशाची तब्येत खराब झाली आहे, तेव्हा मला खूपच भीती वाटू लागली आणि मी तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यानंतर समजले की निशाला मलेरिया झाला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि निशाला आराम करण्याचा सल्ला दिला आणि मला सांगितले की हिची जास्तीत जास्त काळजी घ्या. परंतु डॉक्टरांनी अजूनही निशाला डिस्चार्ज दिला नव्हता, त्यामुळे मी पूर्ण रात्र तिची काळजी घेण्यासाठी जागा होतो. निशाची तब्येत अजूनसुद्धा चांगली नव्हती, परंतु तिला थोडे बरे वाटू लागले होते. तेव्हा तिने डोळे उघडले तर मी तिच्या जवळच बसलो होतो. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा मी घाबरतच तिच्या तब्येतीची चौकशी केली. परंतु त्यानंतर असे काही घडले की माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. कारण या वेळेला निशाने माझ्या प्रश्नाचे उत्तर इशाऱ्याने नाही तर आवाजात दिले. तिचा आवाज एकदम मृदू आणि सुंदर होता. परंतु निशा बोलू सुद्धा शकते ही गोष्ट माझ्यासाठी हैराण करणारी होती. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होतो, कारण तिने मला शब्दांमध्ये आणि तिच्या आवाजात उत्तर दिले होते की मी ठीक आहे. तेव्हा मी लगेचच म्हणालो, निशा, तू बोलू शकतेस. तेव्हा ती एकदम शांत झाली, परंतु तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले की हो, मी बोलू शकते. तेव्हा मी म्हणालो, मग तू मुकी असल्याचं नाटक का करत होतीस? तेव्हा अचानकपणे तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, मी मुकी असल्याचं नाटक करत होते आणि मी कोणी भीक मागणारी सुद्धा मुलगी नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, काय, तू खरं बोलत आहेस? मी म्हणालो, तू हे सर्व का केलंस? तू भीक मागणारी आणि मुकी नाही आहेस. तू बोलू शकतेस. मग तुझी ओळख काय आहे? तेव्हा ती म्हणाली, मी सोनियाची बहीण आहे. तीच सोनिया जिने तुझ्यामुळे आत्महत्या केली होती. तिच्या अशा बोलण्याने मी घाबरून गेलो होतो. ती म्हणाली की या जगामध्ये माझी मोठी बहीण सोनिया व्यतिरिक्त माझं कुणीही नव्हते
आम्ही दोघी बहिणी नेहमी एकत्र राहत होतो. माझी ताई सोनिया माझ्यावर खूप प्रेम करत असायची, त्यामुळे ती मला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची. पण माझी ताई सोनियाचे तुमच्यावर प्रेम जडले तेव्हापासून ती सुद्धा खूप खुश राहू लागली होती. उठता बसता ती तुझेच नाव घेत असायची. परंतु जेव्हा तू तिचा वापर करून तिला धोका दिलास तेव्हा ती सतत तुझा शोध घेत फिरत होती. पण जेव्हा तिला समजले की तिच्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे तेव्हा त्या बिचारीने पंख्याला लटकून आपला जीव दिला. तेव्हापासून मी एकटीच राहिली. त्याचवेळी मी निर्णय घेतला होता की मी माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला नक्की घेईन. माझी बहीण जेव्हा तुला शेवटची भेटली होती आणि त्यावेळी तू तिला बेइज्जत केलं होतंस तेव्हा ती म्हणाली होती की तू खूपच अहंकारी आणि श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहेस. तू तिच्यावर कधीच प्रेम केलं नाहीस, फक्त तिचा वापर केलास. म्हणूनच माझ्या बहिणीचं हृदय तुटलं होतं. परंतु तू तिचा कधीच स्वीकार केला नाहीस, म्हणून तिने स्वतःचा जीव दिला. मी माझ्या बहिणीचा फोन चेक केला तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये तुमचे जास्त फोटो नव्हते, परंतु एक फोटो होता जो पाहून ती नेहमी तुझी आठवण काढत असायची. माझ्याकडे तुझा फोटोशिवाय तुझी कोणतीच माहिती नव्हती. म्हणून मी तुझी माहिती मिळवण्यासाठी, तुझा शोध घेण्यासाठी एका भिकाऱ्या मुलीचा वेश परिधान करून तुझ्या घराच्या आजूबाजूला फिरत असायचे. मला समजले होते की तुझी ज्या मुलीवर नजर पडते त्या मुलीला तू कोणत्याही परिस्थितीत मिळवतोस. मला माहीत होते की माझ्यावर सुद्धा तुझी नजर नक्कीच पडेल. माझ्या ताईने तुझ्याविषयी मला जे काही सांगितले होते आणि मी विचार केला होता त्यापेक्षा तू वेगळा आहेस. विचार केला होता की मी काहीतरी कारण काढून तुझ्या घरामध्ये घुसेल आणि तुझ्या पूर्ण परिवाराला बर्बाद करेन, परंतु तू मला असे करण्याची संधी दिली नाहीस. तू तर स्वतःच माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवलास. मला ही गोष्ट माहीत नव्हती की तुला एका गरीब मुलीबरोबर लग्न करायचं आहे. तू एका गरीब आणि मुक्या मुलीबरोबर लग्न करून सुद्धा तिला खूप चांगली वागणूक दिलीस. तुझी हीच गोष्ट मला खूप आवडली. तेव्हापासून मला असे वाटू लागले की ज्यासाठी माझ्या बहिणीने आत्महत्या केली तो हा माणूस असूच शकत नाही. माझ्या बहिणीचा काहीतरी गैरसमज झाला होता म्हणून तिने स्वतःचा जीव गमावला होता. माझी बहीण ज्या मुलावर प्रेम करत होती तो मुलगा तू नाहीस. तू तर पूर्णपणे वेगळा आहेस. पण मी तर माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली होती. परंतु मी जेव्हा तुझं वागणं पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. मी तुझ्याजवळ काहीच बोलत नव्हते तरीसुद्धा तू माझ्यावर उपचार करून मला ठीक करण्याचा मनापासून प्रयत्न करत होतास. त्यामुळे आता माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम निर्माण झाले होते. याच कारणाने मी माझ्या बहिणीचा मृत्यूचा बदला घेणे विसरून गेले. मी विचार केला होता माझे तुझ्याबरोबर लग्न झाले की मी प्रत्येक क्षणी माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला तुझ्याकडून व्याजासह वसूल करेन. मी कधीच तुझ्याजवळ जाणार नाही आणि इज्जत करणे काय असते हे मी तुला शिकवेन. परंतु तू तर कधीच माझ्याकडे नजर वर करून पाहिले नाहीस आणि माझ्या बहिणीचा मृत्यू तुझ्यामुळे झाला आहे या गोष्टीसाठी तुला पश्चाताप होत होता. तू ज्या काही चुका केल्यास त्याची माफी तू सतत माझ्याकडे मागत होतास. मग मी तुझा बदला कसा घेणार होते? आज मी तुला माझे खरेपण सांगत आहे, कारण मला आज जाणून घ्यायचे आहे की तू तोच माणूस आहेस का ज्याने माझ्या बहिणीबरोबर चुकीचे केले होते. आता मी मान खाली घालून तिच्यासमोर उभा होतो. हो, मी तोच माणूस आहे. मी स्वतःला खूपच वाईट समजतो. आता माझीच मला लाज वाटते. सोनियाच्या मृत्यूनंतर मला जाणीव झाली की मी तिच्यासोबत खूपच चुकीचे वागलो होतो. परंतु तिच्या मृत्यूनंतर माझ्यामध्ये खूप बदल केला आणि मला माझ्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायचे होते. म्हणूनच मी तुझ्याबरोबर लग्न केले. मी प्रत्येक बाजूने तुझी काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या मनामधून सोनियाचा विचार जातच नव्हता. आता निशासमोर हात जोडले होते आणि तिची माफी मागू लागलो होतो की मी खूपच वाईट माणूस आहे. तेव्हा निशा म्हणाली, तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे, कारण या जगात असे खूप सारे लोक आहेत जे चुका तर करतात परंतु त्यांना त्यांच्या चुकीचा कधीच पश्चाताप होत नाही. ज्या लोकांना आपल्या पापांचा पश्चाताप होतो अशी माणसे कधीच वाईट नसतात. त्यामुळे माझ्या बहिणीने तुम्हाला माफ केलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला माफ केलं आहे, कारण मी तुम्हाला ज्या रूपात पाहिले आहे ते पाहून माझ्या बहिणीला सुद्धा आनंद होत असेल. आता मी निशाचे हात पकडून जोरजोरात रडू लागलो होतो. आता
आता मला समजले होते की एखादी वेळ निघून जाण्याअगोदर आपण त्या गोष्टीविषयी माफी मागितली तर वेळीच गोष्टी नीट होऊ शकतात. सोनियाच्या बहिणीचे असे बोलणे ऐकून खरंच माझ्या मनाला शांती मिळाली होती की सोनियाने मला माफ केले आहे. निशा आता म्हणाली की मला तुमच्यासोबत राहायचं आहे. आता मी निशाला शब्द दिला की मी पूर्ण आयुष्यात तुझ्यासोबत राहील, तुला नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेन. निशा भलेही सोनियाची बहीण असली तरी ती आता माझ्या आयुष्यात माझी बायको बनून आली होती. त्यामुळे माझ्या मनामध्ये सोनियाच्या जाण्याचे हे दुःख होते. ते दुःख तर कधी कमी होणार नव्हते. पण मी आता सोनियाच्या बहिणीला माझ्या आयुष्यातील सर्व सुख देणार आहे आणि माझ्या पापाचे प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी माझी सर्व वाईट कामे सोडून दिली आहेत आणि पुन्हा माझ्या मनात तसे वाईट विचार कधीही येणार नाहीत. हा शब्दही मी सोनियाच्या बहिणीला म्हणजेच निशाला दिला आहे. तर मित्रांनो, जे मी सोनियाला देऊ शकलो नाही, मी तिचा होऊ शकलो नाही, ते मी माझ्या आयुष्यात निशाला स्थान देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ते योग्य करत आहे का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.